नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलला डॉक्टर किसनला तुमच्या सगळ्या द्राक्ष बागायतदार शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। आजचा व्हिडिओचा विषय प्रामुख्याने ढगाळ वातावरण, संभाव्य पावसाच्या परिस्थितीमध्ये, संभाव्य पावसाळी परिस्थितीमध्ये आपल्या बागेची आपण कशी काळजी घेतली पाहिजे। ढगाळ वातावरण व संभाव्य पावसाळी परिस्थितीमध्ये येत्या 2-3 दिवसात आपण आपल्या बागेची कशी काळजी घेतली पाहिजे, त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। वेगवेगळ्या स्टेजेस मध्ये आपल्या बागा आहेत। जवळजवळ 80-85% छाटण्या संपुष्टात आले, काही बागा पोंगा स्टेजला आहे। बेंगलोर साइड कर्नाटक मध्ये अजूनही काही छाटण्या बाकी आहेत, परंतु आपला महाराष्ट्राचा विचार केला तर ऑलमोस्ट 85-90% छाटण्या झालेल्या आहेत। 10-15-20% बागा पोंगा स्टेजला आहे आणि एक 30 ते 40% बागा फ्लॉवरिंग स्टेज मध्ये आहे, काही दोडा अवस्थेमध्ये आहे। अशा वेळेस जो व्हिडिओचा विषय आहे ढगाळ वातावरण, क्लाउडी क्लायमेट, संभाव्य पाऊस, अशा वेळेस वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये आपण आपल्या बागेची कशी काळजी घेतली पाहिजे। आपण ज्या बागेमध्ये उभा आहोत त्या ठिकाणी सेटिंग झालेलं आहे। इथं जास्त ज्या बागा सेटिंग झालेल्या आहेत किंवा सेकंड डीप थर्ड डीप झालेले आहेत तिथं जास्त घाबरायचं काम नाही। अतिरिक्त त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीमध्ये वेगवेगळ्या फवारण्या करण्याची गरज नाही। परंतु ज्या बागा दोडा अवस्थेच्या पुढे आहेत, 15-20% फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये आहे, काही 50-60% फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये असतील, इलोंगेशन ज्या व्हरायटी आहेत त्यामध्ये अनुष्का असेल, सुपर सोनाका असेल, SSN असेल, माणिक चमन असेल, साधी सोनाका असेल, इलोंगेशन व्हरायट्यांमध्ये या वातावरणात घाबरून न जाता ज्या आपल्याला 15-20% फ्लॉवरिंग मध्ये जीएचा स्प्रे असेल, 50-60% फ्लॉवरिंग मध्ये जीएचा स्प्रे असेल, 90-95-100% सेटिंग स्प्रे असेल, तो व्यवस्थितरित्या आपल्याला घ्यायचा आहे। फक्त त्या तिन्ही जीए मध्ये आपल्याला प्रामुख्याने बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे। खास करून या 2-3 दिवसात 25, 26, 27 तारखेला जे ढगाळ हवामान आहे किंवा संभाव्य पावसाची परिस्थिती आहे, अशा वेळेस आपल्या कुठल्याही स्टेजच्या बागा असतील त्या ठिकाणी वेलीला पाण्याचा ताण देऊ नका। पाऊस येणार आहे म्हणून पाणी कमी करू नका। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, ज्या बागांमध्ये वरच्या मण्यामध्ये 15-20% पाणी आलं तिथं क्रॅकिंगच्या समस्या येतील, म्हणून त्या शेतकऱ्यांनी सावध राहून पाणी आपल्या बागेला व्यवस्थितरित्या, वेलीवर प्रेशर येता कामा नये, पाणी भरपूर देऊन घ्या। पाणी दिल्यानंतर तुम्ही ज्या बागा त्या ठिकाणी 50% पाणी उतरलंय तिथं तुम्ही या जो बेळा आहे, हे जे बेळं दिसतं इथं तुम्ही खुरप्याने टोचा मारू शकतात। पाणी देणं गरजेचं आहे। आणि खास करून त्या ठिकाणी तुम्ही एकरी 2 किलो कॅल्शियम क्लोराईड, नीट लक्षात घ्या, ज्या बागांमध्ये 20, 25, 30%, 50% पाणी मण्यामध्ये आलं आहे, काही ठिकाणी शुगर यायला सुरुवात झाली, आर्लीचे जे प्लॉट आहेत, खास करून कलर व्हरायट्यांमध्ये देखील अडचणी येतील क्रॅकिंगच्या। जर संभाव्य परिस्थिती जी आहे पावसाची, नीट लक्षात घ्या, डॉक्टर किसान पावसाळी म्हणजे पावसाचा अंदाज देत नाही। मी बरेचसे चॅनल बघतो, पावसाच येत नाही, फक्त अंदाज बघतो, आज पाऊस येईल। शेतकरी मित्रांनो सावध राहा, सोयाबीन काढून घ्या, फ्लॉवरिंग मधल्या बागांना हे करा। परंतु जी संभाव्य परिस्थिती आहे, जे वेदर क्लायमेट दाखवतंय, ढगाळ क्लाउडी क्लायमेट आणि संभाव्य पावसाची परिस्थिती, यामध्ये पोंगा स्टेजच्या बागा असतील तिथं तिथं त्या ठिकाणी फॉस्फरस लेवल जमिनीतून वाढवा। वरतून SOP कॉपर टीलचा एखादा स्प्रे त्या ठिकाणी पोंगा स्टेजच्या बागांना देऊन घ्या। फ्लॉवरिंग मधल्या बागांना गळ आणि कूज याच्यातला फरक जाणून घ्या। ज्या ठिकाणी 25-30%, 50% फ्लॉवरिंग आहे किंवा दोडा अवस्थेच्या आसपास असतील तिथं गळ जर होत असेल, सातत्याने दरवर्षी गळ होते, कॅनोपी मॅनेजमेंट कडे दुर्लक्ष असेल, तिथं जमिनीतून फॉस्फरस देऊन घ्या। वरतून एक फवारणी देत असताना त्या ठिकाणी 200 लिटर पाण्याला प्रोशेल 100 ते 150 मिली, पोटॅशियम सोनाइट 500 ग्रॅम आणि अँट्राकॉल 400 ग्रॅम, जिथं गळ होत असेल तिथंच। इलोंगेशन व्हरायट्यांमध्ये जीएचे स्प्रे टाळू नका। कमीत कमी 2 ते 3 स्प्रे जे आपले 20-25%, 50-60% आणि 90%ला सेटिंग स्प्रे, यामध्ये फक्त बुरशीनाशक घालायला विसरू नका। त्यामध्ये रिव्हर्स सारखं बुरशीनाशक वापरा, एलियट सारखं सिस्टमॅटिक बुरशीनाशक वापरू शकतात, एखाद्या स्प्रे मध्ये Z78 किंवा M45 देखील वापरू शकतात। आता पाणी उतरलेल्या बागामध्ये तुम्हाला 2 किलो कॅल्शियम क्लोराईड सांगितलं, वरतून स्प्रे देत असताना 200 लिटर पाण्याला मास्टर ॲग्रोचं टेककॅल 500 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, ज्या बागांना पाणी उतरतंय किंवा काच अवस्था आहे त्या बागांना हा स्प्रे तुम्ही देऊ शकतात। म्हणजे थर्ड डीप नंतर 8-10 दिवसाचे झाले, 70-75 दिवस आहे, पुढच्या 10-12 दिवसामध्ये पाणी मण्यामध्ये येण्याची शक्यता आहे, अशा बागांना टेककॅल 500 मिली आणि मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम। आता ही पावसाळी परिस्थिती आहे, या 2-3 दिवसात जास्त घाबरून न जाता फ्लॉवरिंग स्टेज मधल्या ज्या बागा आहेत, इलोंगेशनला जीएचे स्प्रे, त्याच्याबरोबर बुरशीनाशक, गोल व्हरायटी आहेत, थॉम्सन असेल, क्लोन 2 असेल, सुधाकर असेल किंवा पर्पल असेल किंवा जम्बो असेल, मामा जम्बो आपण ज्याला म्हणतो, शरद सीडलेस असेल, या सगळ्या बागांमध्ये जर तुम्ही फ्लॉवरिंग स्टेज मध्ये आहात तर थोडी 2-3 दिवस स्टेज तुम्हाला या 2-3 दिवसामध्ये फास्ट येताना दिसेल। अशा वेळेस
सेटिंग स्प्रेला त्या ठिकाणी घाई करू नका. पूर्ण बाजरी अवस्था येऊ द्या गोल व्हरायट्यांना. सेटिंग स्प्रे घेताना त्या ठिकाणी तुम्हाला एकरी 12 ग्रॅम पर्यंत जीए घ्यायचा आहे. त्या जीए सोबत तुम्हाला घ्यायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी ॲजिटेक सीपीपीयू गोल व्हरायट्यांमध्ये एकरी 1 लिटर, टेक्कॅल 1 लिटर आणि एखादं चांगलं एक्सपोर्टचं काम असेल, तुमचा मॉलिक्यूल कोणते कोणते गेले, रिपीट कोणता गेलाय, कोणता शिल्लक आहे, ॲमिस्टारचा स्प्रे गेला नसेल तर एकरी 200 मिली ॲमिस्टार तुम्ही त्यामध्ये घ्या. लुना गेला नसेल तर लुना एकरी 200 मिली घेऊन टाका. किंवा सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी एखादा बायोलॉजिकल बुरशीनाशक देखील तुम्ही वापरू शकतात. युरिया सल्फरचा वापर तुम्ही चांगल्या पद्धतीने सेटिंग नंतर करू शकतात. सेटिंग नंतर आपल्याला पुढच्या 15-20 दिवसामध्ये नायट्रोजन लेवल देखील चांगली ठेवायची आहे, पाण्याचं नियोजन देखील चांगलं ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे मिलीबग संदर्भामध्ये जे आपण 40-45 दिवसाला मोइंटो ओडीचा स्प्रे घेतो, परत 55 दिवसाला घेतो, या 2 फवारण्या करून 65-70 दिवसाला एक्सपोर्टचं काम असेल तरी एकरी 200 ग्रॅम डेंटासू आणि त्याच्यासोबत 5 किलो 13-045 डिटेक्शन येतील का? जर तुम्ही पुढच्या 25 दिवसानंतर 2 स्लरी मी जे गेल्या वर्षी सांगितलं यावर्षी देखील सांगणार, त्या दोन्ही स्लरी जर दिल्या 100% डिटेक्शन येणार नाही. काल परवा देखील मला आज देखील 2-3 फोन आले, सर तुम्ही गेल्या वर्षी सांगितल्याप्रमाणे आम्ही बिंदास डेंटासूची ड्रिंचिंग केली, कुठलंही डिटेक्शन आलं नाही. परंतु मी त्यांना विचारलं की तुम्ही पुढे जाऊन मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सांगितल्यापेक्षा 1 स्लरी जास्त दिली, तुम्ही ज्या 2 स्लरी सांगितल्या त्या 2 रिपीट केल्या आणि 1 सिंगल केली. हे जे शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत मांडत असताना ढगाळ संभाव्य पावसाळी परिस्थितीमध्ये पोंगा स्टेजच्या भागांना फॉस्फरस लेवल जमिनीतून वरतून एसओपी कॉपर टीलचा एखादा स्प्रे, फ्लावरिंग स्टेजमध्ये प्रोसेल अँट्राकॉल पोटॅशियम सोनाइट, एखादा कीटकनाशकचा मोइंटो ओडी, मोइंटो एनर्जी, लोकलच्या बागा असतील कराटे 22 पाणी टच होत असताना, पाणी टच झालंय किंवा टच झालेलं आहे 50%, त्यामध्ये कॅल्शियम क्लोराईड जमिनीतून, पाण्याचं नियोजन, पाणी ही वापसा कंडिशनला दिलं गेलंच पाहिजे. फ्लावरिंग मध्ये पाण्याचा ताण देऊ नका. पाऊस येणार आहे. आता ज्या शेतकऱ्याकडे मी आलो फ्लड इरिगेशन करायला सांगितलं, ते मला आणि 25-26 ला उद्या परवा पाऊस येणार आहे, मग कसं काय पाणी द्यायचं? संभाव्य परिस्थिती आहे, पाऊस येईलच याची काही गॅरंटी नाही. परंतु तुमची हलकी जमीन असेल, मध्यम जमीन असेल, बिंदास फ्लड इरिगेशन करा. हेवी सॉइल असेल, मध्ये नांगरतास टाका किंवा ड्रिपची लाईन टाका. 2-3 व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला. आजचा हा व्हिडिओ देण्याचा प्रामुख्याने एकच मुद्दा आहे त्या ठिकाणी की संभाव्य ढगाळ वातावरण, वेगवेगळे जे वेदर रिपोर्ट येतात, युट्यूब चॅनलला येतात, शेतकरी घाबरून जातो. घाबरून न जाता व्यवस्थितरित्या आपल्या बागेतील परिस्थिती बघा. दोडा अवस्थेच्या अगोदर असेल कुठल्याही पद्धतीत घाबरून जाऊ नका. फक्त क्लाउडी क्लायमेटमध्ये डाऊन येण्याची चिन्ह असतील त्या ठिकाणी एखादा चांगला सिस्टमॅटिक बुरशीनाशक तुम्ही कोणता दिलाय तो दिला असेल, मी एलिट अँट्राकॉल सांगितलं, फ्लावरिंग मध्ये देखील चालू शकतो, रिव्हर्स कोरचा स्प्रे चालू शकतो. दोडा अवस्थेत असतील त्या ठिकाणी कर्जेट झिंकचा स्प्रे घ्या. या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने आपण ज्या प्रॅक्टिस करतो, आपल्या बागेतील परिस्थिती आणि संभाव्य येणारा पाऊस याच्यामध्ये नेमकं काय तफावत आहे, बागेतील सिच्युएशन बघा. फक्त पाऊस येणार आहे, दुकानात गेलो मग हेच मारावं लागेल, ह्या गोष्टी टाळा. या सिच्युएशनला सेटिंग स्प्रे नंतर सेटिंग झालेलं आहे, सेकंड डीप झालेले आहे, थर्ड डीप पर्यंतच्या बागा आहेत, थर्ड डीप झाले, तिथं कुठल्याही परिस्थितीत घाबरण्याचं काम नाही. आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी प्रॉपर त्या ठिकाणी सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट थेरी वापरलेली आहे, पाणी नियोजन, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश आपल्याला कधी द्यायचं, या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर संभाव्य येणारा पाऊस, पाणी टच नंतर देखील क्रॅकिंग येत नाही. त्यासाठी योग्य नियोजन आपल्याला करावं लागतं. दुय्यम अन्नद्रव्यामधलं कॅल्शियम, मॅग्नेशियम ज्यावेळेस कळी डिपिंग करतो तिथून आपल्याला पाणी टच पर्यंत व्यवस्थितरित्या ते मॅनेजमेंट ठेवावं लागतं. कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, तुमचं पोटॅश आपण कधी दिला पाहिजे, स्लरी कधी दिली पाहिजे, ती स्लरी का दिली पाहिजे, या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा व्हिडिओमधून मी सांगितल्या आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाय. सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून ग्रेपची जी काही प्लेलिस्ट आहे तिथं जाऊन तुम्ही इलोंगेशन व्हरायट्या, गोल व्हरायट्या, कलर व्हरायट्या या सगळ्यांचा व्हिडिओ पाठीमागे जाऊन बघू शकतात. मोबाईल ऍप्लिकेशनचा अजूनही तुम्ही डाउनलोड केलं नसेल, प्ले स्टोअरला जाऊन अगदी मोफत ते डाउनलोड, डॉक्टर किसानचं प्ले स्टोअरला मोफत ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकतात. त्यामध्ये वेगवेगळी माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे, प्राथमिक माहिती, त्याचा देखील वापर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलला परत एकदा सांगतो, प्रथम आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. नमस्कार.